पातळ पोह्यापासून कुरडई तयार करणार आहे। हे पोहे छान चाळून व साफ करून घ्यायचे आहेत। हे पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जास्तीचं पाणी वापरायचं नाही। हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे राहिलेलं पाणी निघून जातं व 15 मिनिटं झाकून ठेवायचे। आता हे पोहे बघा छान भिजलेले आहेत। पुरण चाळणीमध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत आणि याला छान मॅश करून घ्यायचं आहे। याच्याने आपल्याला एक सॉफ्ट डव असं भेटतं। बघा अजिबात मेहनत लागत नाही आणि छान मॅश झाला आहे। चमच्याच्या साहाय्याने आपण हे काढून घेणार आहोत। आता याच्यामध्ये पापड खार टाकायचं आहे व तसं चवीपुरता मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। डव छान सॉफ्ट झालेला आहे। मिक्स झाल्यानंतर याला रेस्ट द्यायची गरज नाही, आपण लगेचच कुरडई पाडायला घेणार आहोत। तेलाचा वापर अजिबात करायचा नाही। प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण कुरड्या पाडून घेणार आहोत, अजिबात ताकद लागत नाही। मी सगळ्या कुरड्या पाडून घेते। हे कुरड्या 2 दिवस पंख्याखाली वाळवणार आहे आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता तेलाचा वापर न करताही हे कुरड्या सहज टर्न होतात। कुरड्या छान वाळल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता मी हे तुम्हाला तळून दाखवणार आहे। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये कुरडई घालून घेऊ। तुम्ही पाहू शकता कुरडई छान फुलत आहे। हे खायलाही अतिशय टेस्टी लागतात आणि अजिबात मेहनत नाही। तुम्ही नक्की करून पहा। धन्यवाद।